आता एक महत्त्वाची बातमी ती म्हणजे महाराष्ट्राचा आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार 351वा राज्याभिषेक सोहळा आज रायगडावरती मोठ्या जल्लोषात साजरा होतोय। या राज्याभिषेक सोहळ्यासाठी देशभरातून शिवभक्त किल्ले रायगडावरती आलेत। राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार, उद्योगमंत्री उदय सामंत, सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार आणि महायुतीचे अनेक आमदार या सोहळ्यासाठी उपस्थित राहणार आहेत। थेट जाऊयात, आमचे प्रतिनिधी उदय जाधव थेट रायगडाहून आपल्या सोबत आहेत। उदय, आजचा काय माहोल आहे रायगडावरचा? शिवराज्याभिषेक सोहळा आहे तिथीनुसार, त्यामुळे किल्ले रायगडावरती एक भारावलेलं वातावरण जे आपल्याला पाहायला मिळते। आपण इथे माझ्या मागे पाहत असाल, मी आता किल्ले रायगडावरील राजसदरेमध्ये आहे आणि समोर किल्ले रायगडावरील मेघडंबरीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनाधीश्वर पुतळ्याला फुलांची जी आरास जी आहे ती करण्यात आलेली आहे। फुलांची आकर्षक अशी सजावट करण्यात आलेली आहे। बरोबर सकाळी 9 वाजता शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार आहे। संपूर्ण राजसदर जी आहे ती शिवभक्तांनी भरून गेलेली आहे आणि त्याचबरोबर होळीचा माळ असेल, त्याचबरोबर इतर काही आपलं जगदीश्वर मंदिर असेल, हे सर्व जे आहेत ठिकाणी शिवभक्त जे आहेत ते सर्व जमा झालेले आहेत आणि शिवभक्त जमा झाले। आपण समोर पाहत असेल की शिवव्याख्याते जे आहेत ते शिवभक्तांना मार्गदर्शन करतायत आणि समोर आपण इथे पाहू शकतो की मोठ्या संख्येने इथे शिवभक्त आलेले आहेत आणि त्याचबरोबर 9 वाजता इथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्याचबरोबर उद्योगमंत्री उदय सामंत हे सर्व इथे येणार आहेत आणि त्यांच्या उपस्थितीमध्ये ते शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार आहे। आपण इथे पाहू शकतो समोर विधिवत पद्धतीने इथे शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार आहे। सध्या शिवव्याख्याते इथे मार्गदर्शन करतायत शिवभक्तांना, त्यानंतर पुढच्या काही वेळातच इथे शिवराज्याभिषेक सोहळ्याला सुरुवात होणार आहे। पाऊस देखील इथे मोठ्या प्रमाणात आहे आणि या पावसातच हा शिवराज्याभिषेक सोहळा तिथीप्रमाणे साजरा होणार आहे। उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी। त्यामुळे आज शिवभक्त मोठ्या संख्येने रायगडावरती आलेत, कारण आज तिथीनुसार शिवराज्याभिषेक सोहळा रायगडावरती संपन्न होतोय। छत्रपती शिवाजी महाराजांचा तिथीनुसार 351वा राज्याभिषेक दिन आहे आणि या निमित्तानं नागपूरच्या गांधी गेट परिसरातील शिवाजी पुतळा इथे शिवराज्याभिषेक पारंपरिक पद्धतीने आणि मोठ्या उत्साहाने साजरा होतोय। सकाळी अर्थात पहाटे 5:30 वाजता शिवरायांची वाजत गाजत पालखी मिरवणूक काढण्यात आली, त्याची ही दृश्य। नागपुरातून आमचे प्रतिनिधी उदय तिमांडे आपल्या सोबत आहेत। उदय, नागपुरात कशा पद्धतीने साजरा केला जातोय शिवराज्याभिषेक दिन? श्वेता, खरं तर जर नागपूरचं वातावरण पाहिलं तर अगदी पहाटेपासून रायगड नागपूरमध्ये अवतरलाय का अशी स्थिती निर्माण झालेली आहे। कारण या गांधी गेट परिसरातल्या शिवाजी महाराज पुतळा इथे जे आहे ते मोठ्या थाटामाटात 351वा शिवराज्याभिषेक उत्सव साजरा केला जाणार आहे। राज्यामध्ये नाही तर देशामध्ये रायगडानंतर इतक्या मोठ्या प्रमाणात शिवराज्याभिषेक हा नागपूरमध्ये इथं साजरा केला जातो। सकाळी 5:30 वाजता जी आहे ती शिवाजी महाराजांची पालखी वाजत गाजत इथपर्यंत आणण्यात आलेली आहे आणि थोड्या वेळात शिवाजी महाराजांना दुग्धाभिषेक घातला जाईल। त्यानंतर सुहासिनींकडून शिवाजी महाराजांची आरती केली जाणार आहे। सोबतच शिवकालीन प्रात्यक्षिक असेल किंवा विदर्भातल्या वेगवेगळ्या ढोल ताशा पथकांकडून जे आहे ते शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा जो आहे तो अर्पण केला जाणार आहे। खरं तर दरवर्षी नागपूरमध्ये हा उत्सव साजरा केला जातो आणि मोठ्या संख्येनं तरुणाई जी आहे ती या निमित्तानं इथे एकत्रित होत असतात आणि शिवाजी महाराजांच्या नावाचा जयघोष जो आहे तो इथे या निमित्तानं केला जातो। आपण पाहतोय की मोठ्या संख्येनं आज पहाटेपासून इथं तरुणाई आलेली आहेत, पारंपरिक वेशभूषेमध्ये ते इथं सहभागी झालेले आहेत। त्यामुळे जणू काही ज्या नागपूरला जर तुम्ही इथं आले तर रायगडावर आल्याचा भास होईल अशीच चित्र जे आहे ते इथं पहाटेपासून इथं तयार झालेलं आहे। थोड्याच वेळात शिवाजी महाराजांचा दुग्धाभिषेक सुरू झाल्यानंतर इथं शिवकालीन प्रात्यक्षिक केलं जाईल। अगदी चिमुकले ते वयोवृद्ध नागरिकांपर्यंत हे सगळं शिवकालीन इथं प्रात्यक्षिक सादर केलं जातं आणि साधारण 350 ढोल वाजवून जे आहे ते शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा जो आहे तो इथं देण्यात येईल। दरवर्षी पारंपरिक पद्धतीने हा सोहळा इथं साजरा केला जातो। त्यामुळे आता हळूहळू नागपूरची ओळख म्हणून हा शिवराज्याभिषेक सोहळा इथं पाहायला जातो आणि याची चर्चा जी आहे ती आता फक्त नागपूरच नाही तर सर्व देशभरात होत आहे। थोड्या वेळात हा कार्यक्रम सुरू होईल। इथं पाहतोय की मोठ्या संख्येनं तरुण एकत्रित व्हायला सुरुवात झालेली या पहाटेपासून आणि आणखी सुद्धा इथं तरुणाई येतात। त्यामुळे नागपूरमध्ये अगदी शिवमय वातावरण झालं असं म्हणायला हरकत नाही। बरोबर आहे उदय, धन्यवाद या सगळ्या माहितीसाठी।